नंदुरबार जिल्ह्यातल्या देवमोगरा इथल्या जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक नितेश चौधरी यांनी अमेरिका स्थित आपला मित्र हर्षल विंभाडिक यांच्याशी संपर्क साधला। चौधरी यांनी आपल्या वर्गमित्राला आदिवासी भागातल्या मुलांची माहिती दिली। त्यानंतर हर्षल विंभाडिक यांनी धुळे जिल्ह्यातल्या निकुंबे, साक्री तालुक्यातल्या धमनार आणि अक्कलकुवा तालुक्यातल्या देवमोगरा ह्या 3 शाळा दत्तक घेतल्या। या शाळा आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अमेरिका स्थित विंभाडिक योगदान देत आहेत। धुळ्यातील डिजिटल शाळा करण्यासाठी मदत करतोय असं कळले। मी त्याला जाऊन भेटल्यानंतर त्याला विचारले की अरे बाबा आमच्या शाळेला काही तू मदत करू शकतो का? तर तो म्हटला की निश्चितच करेल। मग दिवाळीच्या सुट्ट्यांदा त्याने आमच्या शाळेला भेट दिली व त्याला आमच्या शाळेबद्दल खूप आकर्षण वाटलं, चांगलं वाटलं आणि ते म्हटले की मी या शाळेला निश्चितच मदत करेन। डिजिटल झालेल्या देवमोगरा शाळेतल्या ई-लर्निंगमुळे विद्यार्थी आवडीनं शिक्षणाचे धडे गिरवतायत। या मशीनद्वारे शिक्षण घेतल्यामुळे अभ्यासक्रम लवकर लक्षात येतं व शिकताना देखील आनंद वाटतो। डिजिटल रूममध्ये आम्ही आनंददायी शिक्षण घेतो। आम्हाला शाळेत यायला खूप आनंद वाटतो। डिजिटल रूमामुळे आम्हाला शिकायला आनंद वाटतो। हसत खेळत आम्ही डिजिटल रूममध्ये शिकत असतो। सुंदर असं खेळाचं मैदानही तयार करण्यात आलंय। आदिवासी समाजात कुपोषणाचा एक गंभीर विषय आहे आणि ह्या मुलांना सर्व प्रकारचे विटॅमिन्स या मिळाला पाहिजे या हेतूने आम्ही एक शालेय पोषणाची परसबाग सजवली आहेत आणि प्रामुख्याने क्रीडा क्षेत्रात हे मुलं चमकायला पाहिजे, त्यांच्यात काटकता आहेत आणि या अनुषंगाने आम्ही आमचे क्रीडा शिक्षक आणि पूर्ण स्टाफ यांना वेगवेगळ्या प्रकारचे खेळात त्यांना आम्ही समृद्ध करत असतो। गावकऱ्यांचा लोकसहभाग आणि साता समुद्रापार असलेल्या मित्राच्या मदतीने नितेश चौधरी यांनी दुर्गम भागातल्या या शाळेचा कायापालट केला। डिजिटल भारत संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रेरणा देणारी अशीच ही बाब आहे। प्रशांत परदेशीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नंदुरबार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।